नमस्कार. ॲग्रोवनच्या शेत मार्केट बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. काल आपण सोयाबीन लाईव्हमध्ये जे 3 महत्त्वाचे अहवाल आहेत की ज्याच्यामुळं सोयाबीन बाजाराला आपला आधार मिळू शकतो त्याचा आढावा घेतला होता. त्या अहवालांच्या आधारे आपल्या सोयाबीन बाजारात, आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील जे प्रक्रिया प्लांटचे भाव आहेत, आपल्याकडे वायदे तर बंदच आहेत. त्यामध्ये काहीशी सकारात्मक घडामोडी घडताना दिसल्या आहेत. तर कापसाचा बाजार मात्र स्थिर होता. तसंच सरकारनं जो काही कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला त्याचे पडसाद बाजारावर अजूनसुद्धा उमटत आहेत, नकारात्मक पडसाद आहेत. इथेनॉलच्या बाजूने मक्यासाठी एक सकारात्मक बातमी आलेली आहे. मग ह्या बातम्या नेमक्या काय आहेत आणि त्याचा बाजारावर नेमका कसा परिणाम होतो आहे याचाच आढावा आपण आजच्या शेत मार्केट बुलेटिनमधून घेणार आहोत. चला तर मग सुरू करायचं आपलं शेत मार्केट बुलेटिन. साहजिकच पहिली बातमी सोयाबीनची आहे. आपण बहुतेक शेतकरी मागच्या 2 आठवड्यांपासून सोयाबीन बाजारात काही सकारात्मक घडतंय का याची वाट पाहत होतो. तर आज तशी एक बातमी आली आहे. त्याचं झालं असं की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये सुधारणा दिसून आली. आज दुपारपर्यंतचा जर आपण एक आढावा घेतला सोयाबीन बाजाराचा, आंतरराष्ट्रीय बाजाराचा, तर आपलं असं लक्षात येईल की सोयाबीन बाजारामध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये एक वाढ होताना आपल्याला दिसेल. काल सायंकाळी 5 वाजता आपल्याला सोयाबीनचे वायदे हे $13.14वर दिसले होते. त्या दरम्यान व्यापार होत होता. पण आत्ता जर आपण विचार केला तर आपल्याला सोयाबीनचे वायदे हे $13.44च्या दरम्यान आहेत. म्हणजे जवळजवळ आपण असं म्हणू शकतो की 30 सेंटची वाढ झालेली आहे. सोयाबीनचे वायदेसुद्धा आत्ता $417च्या दरम्यान आहेत. काल हे $405च्या दरम्यान होते, म्हणजे जवळजवळ $11ची वाढ झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढ होण्याची जी मुख्य कारणं होती ती आपण काल त्याची चर्चा केलेली होती. आज देशातील बाजारात काय घडलं तर देशातील बाजारांमध्ये विशेषतः प्रक्रिया प्लांटचे भाव आज आपल्याला 25 ते 50 रुपयांनी वाढताना दिसले कालच्या तुलनेमध्ये. पण याचं रिफ्लेक्शन म्हणजे याचा थेट पडसाद आपल्याला आपल्या बाजार समित्यांमध्ये आज दिसले नाही, आज दिवसभर दिसले नाही. बाजार समित्यातली भाव पातळी ही सरासरी 4,600 ते 4,900 रुपयांच्या दरम्यान होती. तसं पाहिलं तर 4,800 रुपयाच्या दरम्यानच भाव होते. पण काही बाजारांमध्ये भाव पातळी ही आपल्याला 4,900 रुपयांपर्यंत गेलेली होती. तर एकूणच ही जी परिस्थिती आहे तर या परिस्थितीचे पडसाद आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये सुद्धा दिसू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये ही जी वाढ आहे ही जर जास्त टिकली काहीशी वाढली तर निश्चितच आपल्या बाजार समित्यांमध्ये सुद्धा याचे सकारात्मक परिणाम आपल्याला दिसतील. आपलं साहजिकच नेहमीप्रमाणे दुसरं पीक असतं ते म्हणजे कापसाचं आहे. तर कापूस बाजारातून तशी आजही काही सकारात्मक बातमी शेतकऱ्यांसाठी दिसली नाही. कारण देशातील बाजारात तर कापसाचे भाव स्थिरच होते आणि वायद्यांमध्ये भावपातळ्यांमध्ये चढउतार कायम होते. जर आपण आंतरराष्ट्रीय बाजारातलं पाहिलं तर आज दुपारपर्यंत जवळजवळ 81.85 सेंट प्रति पाऊंडच्या दरम्यान कापसाचे वायदे होते. देशातील वायदे काहीसे सुधारून देशातील वायद्यांमध्ये सुद्धा चढउतार कायम आहेत. परंतु आत्तापर्यंत जेव्हा आपण हा आढावा घेतोय 4 वाजेपर्यंत तर वायदे 57,000 रुपयांपर्यंत पोहोचलेले होते. बाजार समित्यांमधली भावपातळी मात्र 6,700 ते 7,300 रुपयांच्या दरम्यान होती. बाजारातली कापूस आवक जी आहे ती कायम आहे आणि बाजारातील कापूस आवक आणि कापसाला असलेला उठाव जर आपण पाहिला, जर लक्षात घेतला तर असं दिसतंय की ही जी भावपातळी ही आणखी काही दिवस दिसू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासक व्यक्त करतायत. आता महत्त्वाची बातमी म्हणजे इथेनॉलच्या संदर्भाने मक्याच्या बाजारात घडू इच्छिते ती म्हणजे सरकारनं थेट ऊस आणि रसापासून इथेनॉल निर्मितीला बंदी आणली. म्हणजे यंदा कारखान्यानं तशी परमिशन दिली नाही आहे. परंतु दुसरीकडं सरकारनं आपलं इंधनामध्ये पेट्रोलमध्ये जे काही इथेनॉल मिश्रण करण्याचं उद्दिष्ट आहे ते कायम ठेवलेलं आहे. हे उद्दिष्ट जर गाठायचं असेल तर आपल्याला जे उत्पादन आहे इथेनॉलचं तर ते निश्चितच कमी होऊ देता येणार नाही. त्यामुळं असं सांगितलं जातं, तसं दिसतंसुद्धा की इथेनॉल निर्मितीसाठी मक्याचा वापर वाढू शकतो. म्हणजेच काय तर मक्याला मागणी येऊ शकते. तर त्यामुळं मका बाजाराला एक सकारात्मक काहीतरी एक दृष्टिकोन दिसतोय, पुढं काहीतरी दिसतंय की मका बाजाराला चांगला उठाव मिळू शकतो. जर मक्याचा विचार केला तर 1 टन मक्यापासून आपल्याला जवळजवळ 380 लिटर इथेनॉल मिळतं असं सांगितलं जातं. त्यामुळं मक्याच्या बाजाराला इथेनॉलकडून एक चांगला आधार मिळू शकतो. ही बातमी आल्यानंतर काही बाजारांमध्ये मक्याच्या दरात आपल्याला 25 ते 50 रुपयांच्या दरम्यान वाढसुद्धा दिसली. पण ही सरसकट नव्हती किंवा असं एकदमच सरासरी दर पातळी वाढली असंही नव्हतं. तर सरासरी दर पातळी 2,000 ते 2,200 रुपयांच्या दरम्यान निश्चितच आजही दिसली. परंतु ही जी काही बातमी आली आणि इथेनॉलसाठी जर खरंच मक्याचा उठाव वाढत राहिला
किंवा तशी विचारणा आली, तशीच एक खरेदी होत गेली, तर मक्याच्या दरामध्ये आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये 200 रुपयांपर्यंत सुधारणा दिसू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत. पण तरीही सरकार नेमकं याबाबत काय निर्णय घेतं त्याकडे आपल्याला लक्ष ठेवून असावं लागेल. एक आणखी महत्त्वाची बातमी म्हणजे कांद्यासंदर्भातली. आपल्याला माहितीच आहे की केंद्र सरकारनं गरज नसताना कांदा निर्यात बंदी केली. त्याचे एक खूप प्रतिकूल पडसाद आपल्या कांदा दरावर होत आहेत, उमटत आहेत. कांद्याचे भाव कालपर्यंत जवळजवळ 1,500 ते 2,000 कमी झाले होते आणि आजसुद्धा कांद्याचा बाजार सरासरी 200 रुपयांनी तुटला आहे. आपण जर नाशिक बाजारांमधले सरासरी दर पातळी पाहिली, भाव पाहिले, तर आपलं असं लक्षात येईल की नाशिक बाजारातले भावसुद्धा आज 200 रुपयांनी कमी झाले होते. आणि इतर राज्यातील इतर ज्या बाजार समित्या आहेत त्या बाजार समित्यांमध्ये 100 ते 200 रुपये असे वेगवेगळ्या ठिकाणचे भाव तुटले होते. आज जर आपण बाजाराचा आढावा घेतला तर सरासरी भाव पातळी ही आपल्याला 2,000 ते 2,300 रुपयांच्या दरम्यान दिसते, की जास्तीत जास्त बाजारांमध्ये या दरम्यान सरासरी भाव पातळी होती. आता काही बाजारांमध्ये जिथं आवक कमी आहे किंवा ज्या बाजारांमध्ये मोठ्या बाजार समित्या आहेत की पुणे आहे, मुंबई, की जिथं मध्ये ग्राहक पेठा आपण मुख्यतः म्हणत असतो, तिथं निश्चितच भाव पातळी जास्त होती. पण ढोबळ मनानं जो ॲव्हरेज भाव आहे तो ह्या पातळीच्या दरम्यानच होता. आता शेतकरी निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी करतायत, पण सरकारनं अजून त्याविषयी काही निर्णय घेतलेला नाही. तसंच लाल कांद्याची टिकवून क्षमतासुद्धा कमी असते, त्यामुळं सुद्धा शेतकऱ्यांना हा कांदा विकल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळं ही जी बाजारातली परिस्थिती आहे ही परिस्थिती आपल्याला आणखी काही दिवस एकदमच बाजारामध्ये अस्थिरता, दरामध्ये एक चढ उतार आपल्याला दिसतात. त्यानंतर बाजार काहीसा स्थिरावू शकतो. त्यानंतर एक दर पातळी आपल्याला पुढं स्थिर होताना काहीशी दिसेल. पण ही दर पातळी नेमकी काय असेल हे आपल्याला आता येणाऱ्या काळात नक्कीच कळेल. आता आपले शेवटचं जी कमोडिटी आहे, बाजार आहे, शेतीमाल आहे, तो आहे तुरीचा. आपल्याला माहीतच आहे की तुरीची काढणी आता काही बाजारांमध्ये काढली झालेली तूर म्हणजे नवी तूर येथे सुद्धा दाखलसुद्धा होते. महाराष्ट्रातल्या 1-2 बाजारांमध्ये याची दाखलसुद्धा झाली. कर्नाटकमध्ये सुद्धा हे सगळं होतं आहे. मुख्यतः जानेवारीच्या मध्यानंतर आपले काढणी अनेक भागांमध्ये सुरू होईल, म्हणजे आवक काहीशी वाढायला लागेल. पण मुख्य आवकेचा जो दबाव आहे बाजारावर तो आपल्याला, किंवा मग जी आवक जास्त वाढलेली असेल ती जानेवारीच्या नंतरच आपल्याला दिसेल बाजारामध्ये की तूर आवक जास्त आहे. यंदा निश्चितच आत्ता जर आपण बाजार पाहिला तर नव्या माल आवकेच्या तोंडावरती दरात काहीशी नरमाई आलेले आपल्याला दिसतं. सध्या बाजारात भाव 9,000 ते 10,000 रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत सरासरी भाव पातळी. आता मुख्यतः इथं आपल्याला 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. एक म्हणजे आपलं कमी झालेली लागवड आणि घटलेली उत्पादकता, म्हणजे कमी होणारं उत्पादन आणि आपल्या तुरीला असलेली मागणी. तर हा जर गणित आपण जर लक्षात घेतलं तर पुढच्या काळामध्ये जेव्हा आपली आवक जास्त वाढेल तर तेव्हा दरावर निश्चितच काहीसा दबाव येऊ शकतो. म्हणजे जर आपलं उत्पादन कमी झालं पण जर आवक अचानकच वाढली, म्हणजे शेतकऱ्यांनी विक्री अचानकच वाढवली, तर निश्चितच या सध्याचे जे दर आहेत ते निश्चितच काहीसे तुटतील 500-1000 रुपयांनी. पण दीर्घकाळामध्ये तुरीचा भाव जास्त दबाव देण्याची शक्यता नाही आहे. त्याचे महत्त्वाचे कारण आपण वेळोवेळी पाहिलेलेच आहेत आणि आतासुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनासुद्धा चांगला भाव तुरीसाठी मिळू शकतो असा अंदाज एक अभ्यासक व्यक्त करत आहेत. हे होते आज आपलं शेतमार्केट बुलेटिन. उद्या पुन्हा आपण वेगळ्या शेतीमाल बाजाराविषयी आढावा घेऊयात, माहिती घेऊयात. त्यामुळं उद्याही नक्की आपलं शेतमार्केट बुलेटिन नक्की पहा. तसंच रोज सायंकाळी 8 वाजता आपण बाजारामधल्या वेगवेगळ्या ज्या काही घडामोडी त्याच्यावर मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आढावा घेत असतो. त्यामुळं आपल्या ॲग्रोवनच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.